धन्यवाद सगळ्यांना. शेवग्याची भाजी करायची आपल्याला. आहे बघा, शेवग्याची भाजी करायची. आणि ह्या पपईची कच्ची पपई आहे, कच्ची पपईची पण भाजी करायची. बघा, हिरव्या गार शेंगा आहेत बघा, ह्या छान शेंगा आहेत, मस्त आहेत. मध्येच ठेवलंय बाया पोरीने, ह्या मध्येच ठेवतात. बघा, इतकंच आणून मांडलंय, तिकडे ठेव म्हणलं तर. हे बघा, हे कशाची डाळ आहे दिसते बी ना मला, वरची वर काय व्हायली काय माहिती. हे मटकी आहे, मटकी भिजवायची म्हणून मटकी आणली. आणि हे काही मुगाची डाळ आहे, सकाळी सकाळी उकडून खातो ना, जेवण नसलं तर चालतं, उकडून खातो. उकडून खाल्लेली चांगलं असतं ही डाळ, म्हणून ती डाळ आणली. बघा, हे बघा, तेलाचं पाकिट आणलंय आणून मध्ये रस्त्यातच मांडले. म्हणलं ठेवा, तिकडे ठेवायचं ना. बघा, एक मुलगा असतो आणि आई वडील गावाला असतात, आणि मुलगा इथंच आलेला होता, मोचीच्या साईडला. गावाचा मुलगा, बीड जिल्ह्याचा मुलगा. तर त्या मुलाचं बघा काम कुठं भेटाना, त्याला त्या मुलाला काम भेटाना कुठं. तर वडापावच्या गाडीवर लागलं कामाला. लय दिवसाची बात आहे, आता ते मोठं झालं, आता कुठं राहते ते बी माहित नाही. तरी आमची ओळख होती पहिली, आता कुठे ते माहित नाही. पोरगा पण मोठं झाला असं ना माझ्या लग्नाच्या टायमाला. बघा ना, तर पोरग वडापावच्या गाडीवर लागलं. गावाकडून आलेलं पोरग वडापावच्या गाडीवर लागलं. आणि मग वडापावच्या गाडीवर लागलं, बघा ते वडापाव शिकलं किती 9-10 वर्षाचं होतं. 2च वर्षे त्या मालकाच्या हाताखाली केलं, 2च वर्षे मालकाच्या हाताखाली केलं. आणि 2 वर्षाच्या नंतर स्वतः शिकलं. 11 वर्षाचं असेल त्या टायमाला. 11 आणि 2 वर्षे 12, 13, 14 वर्षात तर स्वतः पोरांनी वडापावचं असं घरीच बनवायचं. मावशीच्या घरी, मावशीला म्हणला मसाला बनवून देत जा, मी बटाटे आणून देत जाईन, कोथिंबीर, हिरवी मिरची आणून देत जाईन, बेसन, मला सगळं घरातून बनवून दे, मी खायला जातो. मग पोरगं हे बघा, ते सकाळी सकाळी मावशीकडून बनवून घ्यायचं. आणि सकाळी सकाळी खायला कुठं जायचं माहितीये का, गार्डनच्या साईडला. असे मोठे मोठे लोक येऊन फिरायला जातात ना, चहा पितात, वडापाव खातात, सकाळी सकाळी फिरतात आणि गार्डनच्या बाहेर निघलं की खातात मोठे लोक, आपल्यासारखं कोण. तर मग ते असं जायचं ना सकाळी गार्डनला. बघितलं तर मावशीला म्हणलं मला असं असं वडापाव करून देत जा, तुझे अर्धे पैसे माझे अर्धे पैसे, तुझा अर्धा हक्क माझा अर्धा हक्क, ते पोरग म्हणायचं. बघा ना, एवढं पोरग हुशार झालं ना, आता काय सांगायचं तुम्हाला. लोकांच्या हाताखाली राहून हुशार झालं. बघा की, त्याला काय मायबाप होते का, गावाला मायबाप. आणि एवढं लहान वयात आलेलं इकडं मावशी बरोबर. बघा, व्यवसाय शिकला, ते कशाचा, वडापावचा व्यवसाय शिकून स्वतः मावशीच्या हाताने करून घ्यायचं, इकायचं. आणि पैसे आणलेले मावशीला द्यायचे अर्धे, स्वतः घ्यायचे अर्धे. आणि काय राहीन भांडवल तर ते भांडवलाचं अर्ध. आणि काय कमाई होईल तर दोघांची अर्धी. असं करून 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 झालं 15-16 वर्षाचं झालं. 2 वर्ष 3 वर्षे वडापाव विकला. 16 वर्षाचं होस, 15 वर्षाचं होस तर वडापाव विकला. आणि 15 वर्षाच्या नंतर असं बघायचं ना हॉटेलमध्ये जाऊन, हे ते. आणि मग शेव बिव असायची ना असं दुकानाने,
आणि मग त्याला एक जागेवर शेव लई आवडली. शेव आवडली तर म्हणला हे आपल्याला करायला नाही येणार. मग ते लोक ते आचारी लोक करायचे ना, तर त्या टायमाला पोरगं उभं राहायचं तिथं त्यांना मदत करत. पाणी दे हाताखाली, पीठ मळताना शेवचं पीठ मळावं लागतं ना. मग असं जिरे दे काढून, ओवा दे काढून, असं नाही का. तर मग शिकलं, ते पण शिकलं पोरगं. शिकल्याच्या नंतर म्हणलं आता मावशी वड्यापावचं काय नको आपल्याला. मी बसले कशी बघा ना, बसले कशी. म्हणलं मावशी आपल्याला काय वड्यापावचं नको बाबा आता. मग म्हणजे काय करायचंय बाबा, मग सांग आता, तूच सांग, तुला हुशार रेस माझ्यापेक्षा, तूच सांग. तर मग म्हणला मावशी आपण काय करू, शेवचा बिझनेस करू. शेवचा बिझनेस करू. ते डोळ्यातलेच पाणीच गळत होतं माझ्या डोळ्याला, म्हणून बघा डोळ्यात टाकलं रात्री तर बरं वाटलं. तर मग म्हणला आता आपण शेवचा बिझनेस करू मावशी. तर म्हणली बरं बाबा आता तू हुशार आहे, तुला माहिती आहे. तर म्हणली करू आपण, दे तो सामान आणून दे, मी करते. तर म्हणलं हो बरं. तर बघा सामान आणलं. शेवचं काय हो, कोणचं सामान तवा, एक हे तेलाचं पाकिट आणि हे थोडसा हे काय हो, जिरे आणि ओवा. काय पाहिजे त्याला शेवला, जिरे आणि ओवा टाकलं की म्हणेन तसली शेव होती. आपण पण घरी बनवा की, छानच होती या. तर मग केलं बाबा त्याने, केलं. आणि ते करून एवढा मोठा झाला ना, एवढा मोठा झाला ना. बघा ना, एवढं लहान मुलगा एवढा पुढं गेला. आणि आपण आता बोलायचं होतं पुढचं, परी फोन आलाय. तर कुणाचा आलाय काय माहिती, बघते कुणाचा आलाय ते. तर मग त्या शेवच्या बिझनेस मध्ये पोरगा लय मोठं झालं, लय मोठं झालं. आता पुण्याच्या साईडला राहते कुठं.